भवानीमाईंनी आतापर्यंत जे काही सांगितलं ते खरं ठरलंय, पण तिने कधी कोणाचं थेट नाव नव्हतं घेतलं. खरं तर तिला रामाची बायको सीता असंही म्हणता आलंच असतं ना, पण तिने चाणक्य असा उल्लेख केला. ह्याच्या मागे नक्की काय कारण असेल? डॉक्टरांनी ऐन वेळेला अपॉइंटमेंट कॅन्सल केली. आता मला काय करावं ते कळत नाहीये. द्या माझ्याकडे, द्या त्याला. बघ ना जरा. खरंच खूप ताप आहे त्याला. मी काही मदत करू का? या कोण? ह्या सविता जाधव. नमस्कार. मी बघू का जरा बाळाला? अहो, डॉक्टरांच्या औषधांनी गुण येत नाहीये. तुम्ही काय करणार? पण दादा, मला बघू तरी द्या. आमच्या गावात ना अशा बऱ्याच मुलांना मी बरं केलंय. काय आहे ना दादा, की माझ्याकडे काही गावठी औषध आहेत, त्याच्यानी पटकन आराम मिळतो. म्हणजे झट परिणाम होतो त्याचा. काही काळजी करायची काही गरजच नाही बघा. उद्या संध्याकाळपर्यंत तुमचं बाळ अगदी हसायला आणि खेळायला पण लागेल. आत्ता नाही आहेत का तुमच्याकडे औषधं? लगेच दिली असती. जानकी, काय बोलतेस तू? कुठली औषध आहेत, कशापासून बनवली आहेत, आपल्याला काहीच माहित नाहीये. उगाच त्याला काही त्रास झाला तर? दादा, तुम्ही काही काळजी करू नका. काहीही त्रास होणार नाही बाळाला. मी आहे ना, मी देते औषध. वामन दादा, त्या एवढं म्हणतायत तर बघूयात ना काय होतंय ते. जानकी, दादा, काही त्रास होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. जाऊन सांग तुझ्या साहेबाला, लवकरात लवकर मला हितनं जर बाहेर काढलं नाही ना, तर आर्यनच्या खुनामध्ये त्याचा सहभाग होता पोलिसांना सांगून टाकेन. मग सांग की. साहेबांना काही फरक पडत नाही. एक लक्षात ठेव, आर्यनचा खून तू केलायस. आणि तू ते कबूलही केलेस. त्याचे पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. माझ्याकडे बी तुमच्या विरोधात बरेच पुरावे आहेत. योग्य वेळ आली की नाही मग ते बाहेर काढेन. सांगितलं ना तुला काय करायचं ते कर. वाकण्या, एकदा मला इथनं बाहेर पडू दे, मग तुला कळल परशू जास्त डेंजर आहे का तू आणि तुझा साहेब जास्त डेंजर आहे ते. हे सगळं करायला तू इथनं बाहेर पडशील तर ना? येणार मी बाहेर येणार. 100% बाहेर येणार. आणि बाहेर आलो की नाही पहिला गेम तुझा आणि नंतर तुझ्या साहेबाचा. आता तरी स्वप्न बघणं बंद करा. साहेबांच्या विरोधात तुझ्याकडे एकही पुरावा नाहीये. आणि असला तरी कुत्र सुद्धा विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर. सुखाने जग या जेलमध्ये शांतपणे. आपण यांना युवराजला सांभाळण्यासाठी ठेवलं तर? म्हणजे युवराजची खूप छान काळजी घेत होत्या त्या. त्यांना औषधाबद्दल सुद्धा बरीच माहिती दिसते. छान सांभाळतील युवराजला. तू म्हणतीस ते बरोबर आहे. माझी तशी काही हरकत नाही, पण अहिल्याताईंचं काय करायचं? हा, म्हणजे ती अडचण आहे. पण तू काळजी करू नकोस, मी समजावीन अहिल्याला. रमावतीवरून विक्रांत महाडिकचा फोन आला होता. त्याला तुम्हाला भेटायचंय. त्याला का भेटायचंय? मला अजिबात वेळ नाही म्हणून सांगा त्याला. साहेब, काहीतरी महत्वाचं काम दिसतंय. दुर्लक्ष करून नाही चालणार. वाकणीस हा मुलगा वाटतो तितका काही साधा नाहीये. त्याच्या मनात नक्की काहीतरी असणार, म्हणून त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं. साहेब, तुम्हीच सांगा मग काय करायचं. वाकणीस रमावती बँकेचं प्रकरण आता खूप मागे पडलंय आणि वामनच्या बाबतीतही माझी कोणती तक्रार नाही. मग त्याला नक्की कशासाठी भेटायचं आहे? मला वाटतं साहेब, एकदा त्याला आपण भेटून घेऊया. मग आपल्याला त्याच्या मनाचे अंदाज बांधता येतील. ठीक आहे वाकणीस, मित्रांबरोबर उद्याची मीटिंग फिक्स करा. भेटून घेऊ त्याला. बघू तरी त्याच्या मनात काय आहे ते.